भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, सेल व प्रकोष्ठ संयोजक, मोर्चा अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त कार्यकर्ता संमेलन भाजपा विभागीय कार्यालय वर्तकनगर येथे पार पडले। यावेळी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, विधान परिषद आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रम, पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते सचिन केदारे, लक्ष्मीकांत यादव सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या बैठकीला आपण सुरुवात करत आहोत। हे प्रदेशाला पाठवणार आहोत। ते 6 तारखेला बूथवरती प्रत्येकाने हा कार्यक्रम करायचाच आहे। श्यामाप्रसाद मुखर्जींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून हा कार्यक्रम करायचा आहे। आपली एक छोटी पहिली बैठक होईल। जी बैठक आहे त्या बैठकीचा विषय थोडक्यात विक्रमने आपल्या सगळ्यांना अवगत केलेलाच आहे। त्याच्यामध्ये एक आपल्याला प्रदेशाकडनं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे सर्टिफिकेट, सगळ्या शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत देतो। त्या योजनेचा कॅम्प हा विधानसभा शहा लागणार आहे। तर या 2 गोष्टींच्या साठी आजची ही बैठक आहे। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। मगाशी जसं विक्रमने आपल्याला सांगितलं की कार्यकर्त्याला स्वस्त बसून द्यायचा नाही। खरं तर हा श्यामाप्रसाद मुखर्जींचा कार्यक्रम जो आहे तो आता आपला हा शेवटचा कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर असं प्रदेशाकडे ठरलंय की SIR आणि BLA 2 बाकी कोणी आराम करत नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे। तर आज आपण या निमित्ताने इथे जमा झालो आहे ते आपले जनसंघाचे संस्थापक यांच्याविषयी मी जास्त काळ बोलणार नाही। एक प्राथमिक आपल्याला सांगतो की 6 जुलै 1900 साली त्यांचा जन्म झाला होता आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला। घरातही सर्व उच्च विद्याभूषित कुटुंब होतं। स्वतः डॉक्टर झाले, बंगाली भाषेतून MA झाले। त्याला बाकी कामं असतात, वारंवार कार्यात बोलवायला लागतं, त्याची आम्ही विचार करतो। आता यांची आज बैठक होती कोपरी मंडळाची। हा कार्यक्रम आणि बैठक ठरली त्यामुळे त्याला कुठं करायला लागली। प्रत्येकाने कुठे ना कुठे कामच करत असतो, कोण काय झोपलेलं नाही तरी जाऊन। त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने जेलमध्ये स्थानबद्ध करून टाकलं आणि त्याच कालावधीमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यामुळे एक प्रकारे तो अत्यंत गंभीर प्रकरण होतं। त्याचा सर्वांचा संशय हा नेहरूजींच्या सरकारवर गेला की त्याचा मृत्यू म्हणजे संशयास्पद झाला की मृत्यू होता की खून होता याचा खुलासा शेवट पण झाला नाही, परंतु अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेपासून ते काश्मीरच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील होते। ते गेल्यानंतर मोदी सरकारने सर्वप्रथम आपल्या या विचारांच्या राष्ट्रीय पक्षाच्या संस्थापकाच्या विचाराने 370 कलम रद्द केलं। काश्मीरमध्ये तेव्हा एक म्हणजे तिथे आज जायला असं व्हिसा लागतो तसं परमिट पद्धती होती। ते परमिट घेऊन तुम्हाला काश्मीरला जायला लागायचं। ते परमिट रद्द करावं म्हणून त्यांनी बराच संघर्ष केला। सुदैवाने त्यांच्या मृत्यू पश्चात काँग्रेस सरकारने ते परमिट रद्द देखील केलं, परंतु काश्मीरचा वेगळा झेंडा होता आणि एक त्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रधान म्हटलं जायचं, प्रधानमंत्री, आणि त्यामुळे त्यांनी नारा दिला होता, एक देश में 2 विधान, 2 प्रधान और 2 निशान नहीं चलेंगे। हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध आणि देशव्यापी झालेलं असं एक स्लोगन होतं। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 6 जुलै आपण जमलेलो आहोत। आज खरं तर खूप पाऊस आहे, आपण काही रद्द होत नाही।
जे आहेत त्यांनी चालू ठेवायचं. कारण आजचं काम आजच करायचं, पण आज नाही केलं तर उद्या परत करायला लागलं तर 2 होतात. त्याच्यामुळे पॅटर्न असं आहे की आजचा जेवढं होईल तेवढं आजचा आज. त्याच्यामुळे सर्वजण आलात पाऊस पाण्यात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंचावर उपस्थित सरचिटणीस व आमदार निरंजनजी डावकरे, उपमहापौर माननीय कृष्णाजी पाटील, कार्यक्रमाचे संयोजक रमेशजी सागळे, सरचिटणीस समीराताई भारती, सरचिटणीस विक्रमजी भोईर, समोर उपस्थित असलेल्या सर्व नगरसेविका, महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाताई, मंडळाचे अध्यक्ष सर्व उपस्थित आहेत, जे पदाधिकारी, सेल संयोजक, उपस्थित सर्व कार्यकर्ते, जनसंघाचे संस्थापक, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालचे थोर व्यक्तिमत्व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती 6 जुलै रोजी आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्ता व पदाधिकारी यांचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता व उद्घाटनासाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस निरंजनजी डावकरे व माझे सर्व सहकारी उपमहापौर कृष्णा पाटील, सरचिटणीस समीराताई, विक्रमजी, रमेश सागळे संयोजक हे सर्व उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीपूर्वी जनसंघ या पक्षाची स्थापना झाली आणि आणीबाणीत हा पक्ष विसर्जित होऊन जनता पार्टीमध्ये विलीन झाला आणि इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लादली होती त्याच्या विरोधात लढून जनता पार्टीचं राज्य आलं. परंतु संघाच्या दोऱ्या निष्ठेवरून ते सरकार पडलं, जनसंघ त्यातून बाहेर पडला आणि पुन्हा नंतर भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली आणि नंतर आज आपण भारतीय जनता पार्टीचे दिवस बघत आहोत. परंतु ही जी मूळ विचारधारा आहे ती श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी, कोळवळकर गुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक होते, त्यांच्या भेटीतून पूर्वी ते सावरकरांनी प्रणित केलेल्या हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले होते. म्हणून नंतर देशाची गरज लक्षात घेता ते संघाबरोबर चर्चा करून त्यांनी भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना करून ते संस्थापक अध्यक्ष होते आणि आज त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचावेत, कार्यकर्त्यांनी त्यांची आठवण ठेवावी. पश्चिम बंगालमध्ये देखील इतक्या वर्षांनी त्यांच्या मायभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्या विचारांचं सरकार आलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या अभिवादन करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांना त्यांचे विचार कळावे त्यासाठी हा उपक्रम असून सर्व कार्यकर्त्याचा लाभ घेतील. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.